नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं मस्के कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण काय करणार आहे, स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस ऑफ MST-CET 2024. स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस म्हणजे ट्रेंड ॲनालिसिस, दॅन शिफ्ट वाईज ॲनालिसिस म्हणजे टोटल किती शिफ्ट्स होत्या, त्याबद्दल किती किती क्वेश्चन येतात, कोणत्या चॅप्टरवर किती क्वेश्चन्स येतात याचं डिस्कशन करणार आहेत. तर याच्यामध्ये काय दिले बघा आपल्याला, शिफ्ट वाईज स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस, नंबर ऑफ क्वेश्चन्स आस्क्ड इन प्रिव्हियस MST-CET 2024. म्हणजे 2024मध्ये कोणकोणत्या प्रश्नांचा ट्रेंड्स होता, म्हणजे कोणकोणते चॅप्टर्स आपल्याला चांगले करायचे आहेत, कोणत्या चॅप्टरमधून किती क्वेश्चन्स येतात, हे डिटेल आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे ॲक्टिव्हिटी बघा. तर हे चॅप्टरची लिस्ट आहे. मग ह्या चॅप्टरच्या लिस्टमध्ये सगळ्यात पहिले 11वीचे चॅप्टर आहेत, नंतर 12वीचे चॅप्टर आहेत. पण 2025च्या जो सिलेबस आहे CETचा, त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, एक चॅप्टर कमी केलेला आहे. त्या चॅप्टरचं नाव आहे मेजर्स ऑफ डिस्पर्शन. मेजर्स ऑफ डिस्पर्शन हा एक चॅप्टर याच्यामध्ये नाही आहे, आपल्याला त्याने तो दिला नाही आहे डायरेक्ट. तर तो चॅप्टर याच्यामध्ये कमी होऊन जाईल. मेजर्स ऑफ डिस्पर्शन हा एक चॅप्टर आपल्याला ते विचारणार नाही आहेत आता. मेजर्स ऑफ डिस्पर्शन हा एक चॅप्टर आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी काय काय दिले बघा. तर जो 8 नंबरचा चॅप्टर आहे मित्रांनो, समजा याच्यामध्ये चॅप्टर नंबर 8 11वीचा तो नाही आहे. बाकी सर्वचे सर्व चॅप्टर ॲज इट इज. त्याच्याऐवजी कोणता चॅप्टर टाकला त्यांनी, कोनिक सेक्शन. कोणता चॅप्टर टाकला इथं, कोनिक सेक्शन. मग आता ट्रेंड्स कसं आहे बघा, 11वीचे तुम्हाला 10 चॅप्टर राहणार आहेत. मग ट्रिग्नॉमेट्री सेकंड आहे, स्ट्रेट लाईन आहे, सर्कल आहे. मग इथं काय राहणार आहे, कोनिक सेक्शन, प्रोबॅबिलिटी, कॉम्प्लेक्स नंबर, परमुटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स, फंक्शन्स, लिमिट्स, फंक्शन्स आणि लिमिट्स आणि कंटिन्युटी, असे टोटल 10 चॅप्टर आहेत. तर 10 चॅप्टर तुम्हाला ते ऑलरेडी विचारणार आहे. कशामध्ये, MST-CETचा जो सिलेबस आहे 2025 त्यामध्ये. मग नंतर त्याच्यामध्ये आता शिफ्ट वाईज पॅटर्न कसा होता, सेकंड मेला मागच्या वेळेस पेपर चालू होते, यावेळेस PCMला भरपूर टाईम आहे PCBपेक्षा. PCMला जे पेपर आहे त्याचा टाइम टेबल तुम्हाला दिलेला आहे. PCBचा टाइम टेबल वेगळा आहे, PCMचा टाइम टेबल वेगळा आहे. पेपर कसा असतो, शिफ्ट वाईज असल्यामुळे तुम्हाला कोणता पेपर तुमचा कधी येईल हे डिपेंड्स ऑन हॉल तिकीट वगैरे असेल. तर याच्यामध्ये काय करायचं आहे बघा, ट्रिग्नॉमेट्री सेकंडमध्ये तुम्हाला एकच प्रश्न ते विचारणार. आता पहिल्या शिफ्टला 0 होता, तेव्हा त्याने विचारलंच नाही 2024ला, पण यावेळेस ते विचारू शकतात. पण 11वीच्या चॅप्टरमधून, 11वीचा जो सिलेबस आहे त्याचे जे 10 चॅप्टर आहेत, त्या 10 चॅप्टरमधून फक्त आणि फक्त एकच प्रश्न तुम्हाला ते विचारतील. ओनली वन क्वेश्चन, एकच प्रश्न तुम्हाला ते त्यातून ते विचारणार. ट्रिग्नॉमेट्री सेकंडमधून तुम्हाला एक प्रश्न येणार, स्ट्रेट लाईनमधून एक येणार, सर्कलमधून सुद्धा एक प्रश्न येणार. इथं काय राहणार आहे, कोनिक सेक्शन. 2025ला काय राहणार आहे, कोनिक सेक्शन, त्यातून एक विचारणार. प्रोबॅबिलिटी, कॉम्प्लेक्स नंबर्स, परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन, फंक्शन्स, लिमिट्स अँड कंटिन्युटी. हे जे 11वीचे जे चॅप्टर आहेत, गव्हर्नमेंटने ठरवून दिलेले सिलेबसमध्ये 10 चॅप्टर आहेत. तर 10 चॅप्टरमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त ते ओनली वन एकच प्रश्न ते विचारणार आहे. मग एक जर प्रश्न विचारणार आहे, प्रत्येक याच्यातून तुम्हाला कोणती पण शिफ्ट घ्या, त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला तो एकच प्रश्न विचारणार, ओनली वन. नंतर 12वी सायन्स बघा. 12वी सायन्समध्ये बघा, आता मॅथमॅटिकल लॉजिक तुम्हाला 2-2 प्रश्न त्यांनी विचारले प्रत्येक वेळेस. मागचं ॲनालिसिस जर बघितलं आपण, ट्रेंड बघितलं, तर मॅथमॅटिकल लॉजिकमधून किती आले, प्रत्येक वेळेस 2-2 प्रश्न आले. मग CETसाठी हा चॅप्टर एकदम काय करायचा, स्टार करून ठेवायचा, प्युअर स्टार म्हणतो आपण त्याला, की हे आपल्याला आलंच पाहिजे सगळं. त्यातून ते 2 प्रश्न तुम्हाला सोडवताच आले पाहिजेत. मॅट्रायसिसमध्ये प्रत्येक शिफ्टला त्यांनी काय केलं, एकच प्रश्न विचारला, ऑन एन ॲव्हरेज ओनली वन प्रश्न प्रत्येक शिफ्टला. मॅट्रायसिसमधून एकच प्रश्न आला. पुढचा ट्रेंड कसा आहे, तो सेमच राहील, थोडं मागं पुढं होऊ शकतं, पण पुढचा ट्रेंडमध्ये तोच राहील. मॅथमॅटिकल लॉजिक 2, मॅट्रायसिस 1, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन बघा 6, 5, 5, 4, म्हणजे ऑन एन ॲव्हरेज 4 किंवा 5 हे फिक्स प्रश्न येणार आहे. कशाचे, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचे, ऑन एन ॲव्हरेज 4 किंवा 5. वेक्टरचे 5 किंवा 6 ऑन एन ॲव्हरेज तसं होतं ते. वेक्टरमध्ये मग हा चॅप्टर तुम्हाला महत्त्वाचा करायचा आहे, वेक्टर 1, नंतर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स. याच्यामध्ये बघा त्यांनी काय सांगितलं, वेक्टर्समध्ये 7, 6, 6, 5, 4, 6 असं शिफ्ट वाईज दिले, कधी 7, कधी 5, कधी 6. पण 5 किंवा 6 प्रश्न तुम्हाला फिक्स येणार वेक्टरमधून.
हे एक लक्षात घ्यायचे तुम्ही CETला. देन वेक्टर्स नंतर काय आहे, लाईन अँड प्लेन, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, POSL. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन नंतर काय आहे, POSL. मग पेअर ऑफ स्ट्रेट लाईनला आपण POSL सुद्धा म्हणू शकतो. POSL म्हणजे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. POSL म्हणजे काय झालं, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. त्यातून फक्त एकच प्रश्न आला. मग त्याच्या काही शॉर्टकट टेक्निक असते ते तुम्हाला माहीत होतील. पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये त्यांनी काय विचारलं, फक्त एकच प्रश्न विचारला, कधी 0 कधी 1. लाईन अँड प्लेन हा एक महत्त्वाचा चॅप्टर आहे. लाईन अँड प्लेनमध्ये 4 किंवा 5 प्रश्न फिक्स असतात. का तर कारण लाईन आणि प्लेन दोन्ही चॅप्टर त्यांनी एकत्र केलेत. अगोदरच्या सिलेबसपेक्षा या सिलेबसमध्ये काय केलं, लाईन अँड प्लेन काय केलं, पूर्णपणे त्यांनी काय केलं, एकत्र केलेले आहेत. तिथं 4 किंवा 5 प्रश्न विचारतील तुम्हाला. नंतर LPP लिनियर प्रोग्रॅमिंग. मग आता लिनियर प्रोग्रॅमिंगमध्ये काय येणार, तो एकच प्रश्न विचारणार. 12वी सायन्सला सुद्धा एकच प्रश्न होता LPPचा. LPPचा काय येणार, लिनियर प्रोग्रॅमिंग, एकच प्रश्न ते विचारणार. नंतर डिफरन्शिएशन. आता 5 सेकंडचा डिफरन्शिएशन हा, हे काय झालं, 5 सेकंडमध्ये डिफरन्शिएशन. P2 म्हणजे काय, 5 सेकंड. 5 सेकंडमध्ये डिफरन्शिएशन हा पहिला चॅप्टर आहे. मग त्याच्यामध्ये ते काय करणार आहे, डिफरन्शिएशनमध्ये तिथं 3 किंवा 4 प्रश्न फिक्स आहेत. 3 तर फिक्स आहेत, पण जर मॅक्झिमम आले तर 4 येऊ शकतात. मग 3 प्रश्न तुम्हाला फिक्स आहेत, तर मॅक्झिमम आले तुम्हाला 4 पण येऊ शकतात. ते तुम्हाला महत्त्वाचे लक्षात आले पाहिजेत. डिफरन्शिएशन. नंतर ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ज. ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ज त्याच्यामध्ये 3 किंवा 4 प्रश्न फिक्स आहे. डेरिव्हेटिव्ह, ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह याच्यामध्ये फिक्स तुम्हाला 3 ते 4 प्रश्न ते विचारणार आहे. त्याचा ट्रेंड तसा आहे. नंतर इनडेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये 4 ते 5 प्रश्न फिक्स आहेत. मग याच्यामध्ये फिक्स त्याने 4 विचारलेत मागच्या वेळेस. डेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये एकच विचारणार, कधी कधी 2 विचारणार. डेफिनाइट इंटिग्रेशन आणि ॲप्लिकेशन्स ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशनमधून प्रत्येक ठिकाणी काय येणार आहे, एकच प्रश्न येणार आहे. ॲप्लिकेशन्स ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन. इंटिग्रेशनचे ॲक्च्युअलमध्ये 3 चॅप्टर आहेत. कोणकोणते, डेफिनाइट, इनडेफिनाइट आणि ॲप्लिकेशन्स ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन. सेम तेच प्रश्न तिथं विचारले जातात. ॲप्लिकेशन्स ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये एकच प्रश्न विचारतात. नंतर डिफरन्शियल इक्वेशन्स, त्याच्यामध्ये डिफरन्शियल इक्वेशनमध्ये 4 किंवा 3 प्रश्न फिक्स असतात. 3 तर फिक्स असतात, पण मॅक्झिमम आले तर 4 प्रश्न. कशामध्ये, डिफरन्शियल इक्वेशन्स. देन प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनमध्ये 1 ते 2 प्रश्न फिक्स असतात. आणि एक शेवटचा आहे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. त्याच्यावर काय येतो, एकच प्रश्न येतो. म्हणजे काही चॅप्टरवर तुम्हाला फिक्स एक प्रश्न येणारच आहे. मग त्याच्यामध्ये काय काय, आपण 11वीचं बघितलं तर 11वीच्या याचे जे चॅप्टर आहे त्याच्यावर फिक्स तुम्हाला एक प्रश्न येणार आहे. किती, 10 चॅप्टरवर एक प्रश्न फिक्स 11वीच्या याच्यावर. आणि 12वीच्या चॅप्टरमधून काही चॅप्टरमध्ये एक प्रश्न, काही चॅप्टरमध्ये 2-3 प्रश्न असे तुम्हाला फिक्स येणार आहेत. त्याची तुम्ही एकदम चांगला स्टडी करायचा आहे. आता यातले एकदम सिंपल आणि सोपे चॅप्टर कोणकोणते ते बघा. एकदम सोपे म्हणजे त्याचं तुम्हाला सहज, काही काही चॅप्टरची तयारी पण करायची गरज नाही. फॉर एक्झाम्पल झालं आपलं मॅथमॅटिकल लॉजिक. एकदम सिंपल चॅप्टर आहे, साधा चॅप्टर आहे, सहज तुम्हाला सोडवता येईल, सहज करता येईल. देन मॅट्रायसेस. मॅट्रायसेस थोडी प्रॅक्टिस केली ती येऊन जाईल. देन POSL, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, वेक्टरचा काही पार्ट, LPP लिनियर प्रोग्रॅमिंग, इकडं ॲप्लिकेशन्स ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. हे एकदम इझी चॅप्टरमध्ये येतात. एकदम इझी चॅप्टरमध्ये याचा भाग घेतला जातो. मग त्याच्यामध्ये लेवल जशी जशी विद्यार्थ्याची वाढते तशी चॅप्टरची पण तुम्हाला प्रॅक्टिस करता आली पाहिजे, ते लिहिता आलं पाहिजे. शिफ्ट वाईज स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस हे दिलेलं आहे. याच्यामध्ये कोणता क्वेश्चन कोणत्याला आलेला आहे, काय आलेलं आहे ते आपण तिथं टाकू शकतो आणि आपल्या ते पटकन लक्षात येतं. म्हणजे 2 मे असा ट्रेन ॲनालिसिस होता. 2 मे सेकंड शिफ्ट, म्हणजे एका दिवशी 2 शिफ्ट असतात, मॉर्निंग आणि इव्हिनिंग पेपरला. पेपरची काळजी घेताना तुम्ही ते लक्षात ठेवायचं तुमचं शिफ्ट कोणती आहे, हॉल तिकडवर चेक करायचं आहे. मग आता याच्यामध्ये काय दिलं आहे, फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट. मग हे टोटल सगळे चॅप्टर्स आहेत. याच्यामध्ये फक्त एक ॲड होणार आहे, कोणता, कोरिक सेक्शन. सिलेबसमध्ये त्यांनी काय चेंज केला, एक चॅप्टर काढला आणि एक चॅप्टर टाकला, काहीच बदल केला नाही. मेजर्स ऑफ डिस्पर्शन काय केला, कमी केला आणि कोनिक सेक्शन त्याच्यामध्ये ॲड केला. तर हे काय
ट्रेंड अनालिसिस आहे, कसं आपल्याला लिहायचं आहे, काय लिहायचं आहे, कशा पद्धतीने तयार करायचं आहे, ही एक याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी त्यांनी दिलेली आहे. मग आता यातला कोणता पण चॅप्टर तुम्ही बघितला तर याचा तुम्ही ऑलरेडी पेपर दिला आहे. हे ऑलरेडी तुम्हाला 12वी सायन्सचे जेवढे 15च्या 15 चॅप्टर होते त्याच्यावर तुम्ही पेपर दिला, त्याचे MCQ सोडवले, वेगवेगळे ॲक्टिव्हिटी वापरले, हे सगळं आपण बघितलेलं आहे. मग आता याच्यामध्ये काही चॅप्टरचे PYQ आम्ही दररोज घेणार आहे. सगळ्या चॅप्टरचे PYQ डेली तुम्हाला येतील, डेली ते लक्षात ठेवायचे. आणि दुसरी गोष्ट काय आहे, 11वीचा जर तुमच्या काही चॅप्टरचा स्टडी नसेल तर जे कॉमन चॅप्टर आहे बघा, ट्रिग्नॉमेट्री सेकंड आणि तर ट्रिग्नॉमेट्री फंक्शन्स, यात काही बदल पडत नाही थोडासा, म्हणजे सेम पॅटर्न असतो. काही काही क्वेश्चन ट्रिग्नॉमेट्रीमध्ये ते एकदम सिंपल येतात, ते आपल्याला सॉल्व करता आले पाहिजेत. नंतर एक लिमिट आहे, लिमिटमध्ये एक शॉर्टकट टेक्निक वापरली तर तुम्ही डायरेक्ट सॉल्व करू शकता, ते सुद्धा तुम्हाला येऊ शकतं. लिमिटमध्ये आपण एल हॉस्पिटल रूल वापरू शकतो. मग आता ट्रिग्नॉमेट्री सेकंड आणि याचा ट्रिग्नॉमेट्री फंक्शन्स, म्हणजे हा 12वीचा जो पॅटर्न आहे हा सेम चॅप्टर रिपीट झाल्यामुळे लक्षात येईल लगेच. नंतर स्ट्रेट लाईन आणि याचा POSL, हा POSL आणि हा स्ट्रेट लाईन सेम टू सेम होऊन जाईल, ते पण तुम्हाला परफेक्ट येईल. तुम्ही जर याचा चांगला अभ्यास केलेला असेल POSL तर पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं थोडंसं इक्वेशन इकडे तिकडं होतं, सेमच क्वेश्चन राहतात. नंतर आता रिपिटेशन, याच्यामध्ये लिमिट कंटिन्युटी. आता फंक्शन्स, लिमिट, कंटिन्युटी हे तिन्ही चॅप्टरमध्ये एकच चॅप्टर समजायचा. याच्यामध्ये JEE तिन्ही चॅप्टर एकत्र असतात, पण आपल्याला CETमध्ये सेपरेट दिला आहे. फंक्शनचा एक क्वेश्चन राहील, लिमिटचा एक राहील आणि कंटिन्युटीचा एक राहील. लिमिट आणि कंटिन्युटीमध्ये ओनली एकच फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता, एल हॉस्पिटल रूल. डायरेक्ट तुम्हाला शॉर्टकट टेक्निक वापरून ते सोडवता येईल, त्यामध्ये जास्त काही अडचण नाही आहे. देन मॅथमॅटिकल लॉजिक, मॅट्रायसिस, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, व्हेक्टर्स, लाईन अँड प्लेन. आता व्हेक्टर्स तुम्हाला चांगला आला तर लाईन अँड प्लेन सुद्धा चांगला येतो, LPP. आणि हे बघा, हे पार्ट 2चे का नाही, 1 पासून ते 7 पर्यंत, सॉरी 1 पासून ते 6 पर्यंत तुम्हाला पहिलं चॅप्टर जर चांगलं आलं डिफरन्शिएशन, तर तुम्हाला ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह एकदम चांगल्या प्रकारे येईल. ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह एकदम चांगल्या प्रकारे येईल. नंतर इनडेफिनाइट इंटिग्रेशन, डेफिनाइट इंटिग्रेशन, ॲप्लिकेशन्स ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन आणि डिफरन्शियल इक्वेशन. हे जे पहिले 6 चॅप्टर आहेत का नाही, तर एका चॅप्टरवर डिपेंड आहेत. डिफरन्शिएशनचे जर फॉर्म्युले तुम्ही एकदम तोंडपाठ केले, परफेक्ट तुम्हाला आले, तर तुम्हाला हे केव्हाही चांगल्या प्रकारे सॉल्व करता येईल, लिहिता येईल, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. नंतर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. आता हे प्रोबॅबिलिटी आणि हे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन सेम टू सेम आहे, 10-20% फरक पडतो. 11वीचं प्रोबॅबिलिटी म्हणजे 10वीचं बेसिक प्रोबॅबिलिटी, आणि त्याच्या पुढचं म्हणजे नेक्स्ट इंटिग्रेशन वगैरे घेऊन घेतलं तर ते काय आहे, तर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. त्याच्यामध्ये एक फॉर्म्युला असतो. मग जो ट्रेंड ॲनालिसिस आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये फक्त एकच शिफ्टचा आपण विचार करायचा, सगळ्या शिफ्टचा आपण विचार करायचा नाही आहे. एकाच शिफ्टचं तुम्ही ॲनालिसिस करायचं तुम्ही स्वतः. हे सगळ्या शिफ्टचं फक्त आपण तयार करून दिलेलं आहे फॉर्मॅट, किती क्वेश्चन असतात बघा. टोटल प्रत्येक शिफ्टला 50-50 प्रश्न त्यांनी ॲडजस्ट केले बरोबर. आणि इकडे किती झाले टोटल, त्या चॅप्टरमधून किती आलेले आहेत. मग आता काही चॅप्टरमधून किती, सगळ्यात जास्त 94 क्वेश्चन आलेत. कशातून आले, ते व्हेक्टर्समधून. म्हणजे ज्या दिवसापासून ऑनलाईन पेपर व्हायला लागले त्या दिवसापासून गव्हर्नमेंटचे क्वेश्चन जे आहेत प्रॅक्टिस करायला विद्यार्थ्यांना खूप जास्त बाहेर आले. खूप प्रश्न आहे बाजारामध्ये त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला, तर याचा पॅटर्न तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे एका शिफ्टला टोटल 50 प्रश्न आहेत आणि किती मार्क आहेत, 100 मार्क आहे. म्हणजे एक प्रश्न तुम्हाला किती मार्काला आहे, 2 मार्काला आहे. मॅथ्सचा, मॅथमॅटिक्सचा एक प्रश्न तुम्हाला किती मार्काला आहे, 2 मार्काला. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, शिफ्ट वाईज तुम्ही एकच शिफ्टचं ॲनालिसिस करायचं आहे आणि तुम्ही ते बघायचं आहे आपल्याला काय काय ॲक्टिव्हिटी करायच्या. तर आणि इकडे त्यांनी ट्रेन दिला आहे व किती प्रश्न टोटल त्या चॅप्टरवर आलेत शिफ्ट वाईज, टोटल शिफ्ट. आता इथं टोटल किती शिफ्ट झाल्या, 15-16 शिफ्ट झाल्या बरोबर, 15 शिफ्ट झाल्या. मग त्याच्यामध्ये प्रत्येक शिफ्ट वाईज आपण क्वेश्चन दिलेले आहेत, लक्षात आलेले आहेत. आता हळूहळू शिफ्ट वाढत चालतात का, तर MST CETचे फॉर्म भरायची संख्या मुलांची वाढती म्हणून शिफ्ट वाढते. आता स्टार्टिंगला जेव्हा चालू केलं तेव्हा कमी शिफ्ट असतील, हळूहळू शिफ्ट वाढतात, क्वेश्चन वाढतात. गव्हर्नमेंटचं बुक्स आहे त्याच्यातून तुम्ही क्वेश्चन बघायचे, प्रॅक्टिस करायची. मॅथमॅटिक्समध्ये विदाऊट प्रॅक्टिस तुम्हाला येणार नाही आहे.
मग अशा प्रकारे हे काय झालं, स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस आहे. शिफ्ट वाईजचं आपण ॲनालिसिस बघितलं, त्याच्यामध्ये कोणकोणता चॅप्टर महत्त्वाचा आहे, काय काय करायचं आहे आपल्याला, ते एक तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आणि तो पॅटर्न तुम्ही समजून घ्यायचा आहे. तर यामध्ये आपल्याला महत्त्वाचा चॅप्टर कोणता चालू आहे आपला पार्ट सेकंडमध्ये, डिफरन्शिएशन. तर डिफरन्शिएशनमध्ये डेरिव्हेटिव्ह कोणकोणते पॉईंट्स असतात, त्याच्या शॉर्टकट टेक्निक काय आहे, त्यासुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचे आहेत. आता हे जे आपल्याला दिलेलं आहे, एक प्रश्न, दोन प्रश्न, तीन प्रश्न, तुम्ही याच्यामध्ये सगळे लिहायचे नाही. तुम्ही फक्त चॅप्टरचे पूर्ण नाव लिहायचे आणि एकच शिफ्टचं लिहायचं कोणत्या तरी. पूर्ण शिफ्टचं करायचं बसायचं नाही, काहीच नाही. फक्त तुम्हाला महत्त्वाचं काय, चॅप्टर महत्त्वाचं आहे, त्याच्यामधला सिलॅबस महत्त्वाचा आहे आणि सिलॅबस आलेला प्रश्न ॲप्लिकेशन बेस असेल तर त्याला ॲप्लिकेशन आपल्याला अप्लाय करता आलं पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं आहे 12वी सायन्सला त्याने आन्सर द फॉलोइंगमध्ये एक क्वेश्चन विचारला होता युनिट व्हेक्टरचा, आणि त्या ठिकाणी काय सांगितलं होतं, अपोजिट डायरेक्शन. मग अपोजिट डायरेक्शन म्हणजे त्याला तुम्हाला मायनस चिन्ह लावणं कंपल्सरी गरजेचं आहे, तरच तिथं त्याला आउट ऑफ मार्क पडणार आहेत. मायनस चिन्ह जर तुम्ही लावलं तरच तिथं काय होणार, त्याच्या विषयाला तुम्हाला आउट ऑफ मार्क पडणार आहेत. हे तुम्ही लक्षात घ्या. कशाला, ज्या तुम्हाला क्वेश्चन दिला होता त्याच्यामध्ये.